वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द PM इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स. मी प्रल्हाद महापारी तुमच्या सर्वांचे आज या PSIR कसा प्रिपेअर करावा किंवा PSIRची तयारी कशी करावी, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा जो राज्यसेवेसाठी असलेला ऑप्शनल आहे याची तयारी कशी करावी या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आलेलो आहे आणि मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. लास्ट सेशनमध्ये किंवा लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं की एक ओव्हरऑल आपलं प्रिपरेशन प्लॅनिंग कसं असलं पाहिजे आणि ॲट द सेम टाईम आपल्याला आता स्पेसिफिकली पाहायचे सब्जेक्ट ओरिएंटेड, राईट. सो आज कदाचित PSIR असेल, भले PSIR एका सेशनमध्ये कंप्लीट नाही होऊ शकलं तर मी 2 सेशनमध्ये कंडक्ट करेल, कारण का व्हास्ट एक्सटेन्सिव्ह आहे प्रिपरेशन. तुम्हाला जेवढं मायन्यूट डिटेलमध्ये सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे. सो लेट्स से एका लेक्चरमध्ये झालं तर वेल अँड गुड, नाही झालं तर 2 लेक्चरमध्ये आपण कव्हर करण्याचं. बट PSIR देन GS2 देन GS4 आणि अदर GS ॲज वेल SS सुद्धा हे सर्व सिरीज आपण एका कंडक्ट करणार आहोत आणि आज काल त्याची सुरुवात केली आपण आहे लास्ट लेक्चर पासून, राईट. सो लेट्स सी आजचं हे हाऊ टू प्रिपेअर फ्रॉम स्टार्ट टू एंड PSIRची तयारी कशी करावी. तुम्ही काल पाहिलं, मी पुन्हा एकदा सांगतो, हे आपले क्रेडेन्शियल्स आहेत. PSIR मी जेव्हा म्हणतो तुम्हाला की अशा पद्धतीने तयारी करावी लागते त्यावेळेस आपण ती तयारी का केली पाहिजे किंवा तुम्ही माझं काय ऐकलं पाहिजे या कंटेक्स्टमध्ये ते प्रिपरेशन आहे, लक्षात ठेवा. म्हणजे सांगण्याचं उद्दिष्ट सिंपल की कशा, म्हणजे जर मी इथे येऊन सांगत असेल की यस यू शुड लिसन टू द मी, असं का, तर त्याचं रिझन हे ते क्रेडेन्शियल्स आहेत आणि मी नक्कीच सर्वांना वेलकम करतो की असे क्रेडेन्शियल्स दाखवत चला जेणेकरून मुलांची फसवणूक होणार नाही. सो हे सर्व टाइम टेबल आहे, त्या अनुषंगाने आपण पाहिलं कशा पद्धतीने PSIR GS2 GS4ची तयारी करायला पाहिजे. ते तयारी करायला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे, नेक्स्ट 3 मंथ्समध्ये काय केलं पाहिजे एटसेट्रा. आणि आज आपण येऊन थांबलेलो आहे ते म्हणजे हाऊ टू प्रिपेअर PSIR. आणि मग ह्या कंटेक्समध्ये सर्वप्रथम आपल्याला PSIRचं स्वरूप समजून घ्यायचं आहे. स्वरूप समजून घ्यायचं म्हणजे काय, तुम्ही जर एक सेपरेट डॉक्युमेंट आहे MPSCचं, पहा त्या डॉक्युमेंटमध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे की कशा पद्धतीने क्वेश्चनचा फॉर्मॅट असणार आहे, क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. सिलेबस आणि तो पेपर फॉर्मॅट पाहायला गेला तर टोटल 4 पार्ट पडतात. सो ब्रॉडली सांगायचं तर अगोदर सुरुवातीला 2 पेपर आहेत आपल्याला, बरोबर. सो पेपर 1 आणि पेपर 2, ठीक आहे. या पेपर 1 मध्ये मी 2 सेक्शन पाडलेले आहेत. इवन सिलेबसचे सुद्धा 2 सेक्शन आहे, एक A आणि एक सेक्शन B. हा सेक्शन जो A आहे याचे पुन्हा एकदा 3 सेक्शन पाडणार आहोत, लक्षात घ्या. 3 सेक्शन PSIR पेपर 1A चे 3 सेक्शन असणारे. एक सेक्शन असणारे तो म्हणजे थिंकर, विचारवंत, ज्याला आपण WPT इथून पुढे म्हणणार आहोत. सो हे एक नामकरण झालं पाहिजे की कोणी म्हटलं ना अरे तुझ्याकडे WPTचे नोट्स आहे का, तुझं WPT कव्हर झालंय का, तर WPT म्हणजे काय असं नाही विचारलं पाहिजे त्यांनी, राईट. सो ते लक्षात आलं पाहिजे WPT म्हणजे तो वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर म्हणतोय आणि मग कन्फ्यूज करायचंय बाकीचे ऑप्शन आले ना त्यांना. हे UPSC मध्ये ऍक्च्युली नामकरण ऑलरेडी झालेले आहे. WPT वगैरे फॅमिलियर नाव आहे, IGP IR पॉलिटिकल थिअरीज एटसेट्रा. तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे यासाठी मी सांगतोय. त्यानंतर मेजर पार्ट येतो म्हणजे पॉलिटिकल थिअरीचा, राजकीय सिद्धांत, आणि याच्यामध्ये आयडियोलॉजी सुद्धा येतील. आणि आणखीन एक पार्ट आहे तो म्हणजे IPTचा, इंडियन पॉलिटिकल थिंकर, भारतीय विचारवंत. हे 3 पार्ट झाले. मेजर पार्ट आहे, सर्वात जास्त मोठा कॉन्ट्रीब्युशन असेल ते WPTचं आणि त्यानंतर पॉलिटिकल थिअरीचं. पूर्ण ऑप्शनलमध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन ह्या दोघांचे, लक्षात ठेवा. ते का, कसं, कशा पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगेल. सो हे झालं. नंतर सेक्शन आहे तो म्हणजे पेपर 1B मध्ये, याचं नाव आहे IGP, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, भारतीय सरकार, भारत सरकार आणि राजकारण. सो याला IGP म्हणायचं. इथून पुढे मी म्हटलं की IGP ने नोट्स तयार आहे का, तुमचा IGP कव्हर झाला का, तर IGP म्हणजे काय असा प्रश्न नाही आला पाहिजे, लक्षात ठेवा. IGP म्हणजे PSIRच्या पेपर 1 मधील सेक्शन B. याच्यामध्ये काय काय असतं पहा, याच्यामध्ये सब पार्ट नाही आहेत पण याच्यामध्ये काय काय असतं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कॉन्स्टिट्यूशन आहे, इंडियन पॉलिटिक्स आहे, ठीक आहे, सोशो इकॉनॉमिक पॉलिटिक्स आहे, लक्षात ठेवा. सो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे, ठीक आहे. हा झाला पेपर 1. अगदी त्याचप्रमाणे पेपर 2 त्याच्या सुद्धा 2 पार्ट आहे, एक म्हणजे A पार्ट आणि दुसरा म्हणजे B पार्ट. आता पहिला जो A पार्ट आहे तो त्याला आपण म्हणणार आहे CP कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स अँड IR थिअरी. CP म्हणजे काय, तुलनात्मक
राजकारण, कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स. आणि IR थिअरी म्हणजे काय? IR सिद्धांत, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे सिद्धांत. सो CP आणि IR थिअरी. आणि जो सेकंड पार्ट आहे त्याला म्हणतात IFP किंवा भारतीय परराष्ट्र धोरण, इंडियन फॉरेन पॉलिसी. लक्षात येईल? सिंपल. सो हे 4 सिलेबसचे पार्ट आहेत. आता हे 4 पार्ट कशा पद्धतीने प्रिपेअर करायचे ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. का सांगतो पहा. हा आहे तुमचा पेपर 1, हा आहे तुमचा पेपर 2. प्रत्येक पेपरमध्ये साधारणतः 8 क्वेश्चन असतात. ठीक आहे, थोडं मोठं काढतो. सो 1 2 3 4 आणि 5 6 7 8 क्वेश्चन्स असतात. बरोबर. या 8 क्वेश्चन मध्ये हा पहिला आणि 5वा क्वेश्चन कंपल्सरी सॉल्व्ह करायचा असेल, कंपल्सरीली सॉल्व्ह करायचा आहेच. या प्रत्येक क्वेश्चन मध्ये इथे 5 सब क्वेश्चन असतील जे 10 मार्कला असतील. सो हे 50 मार्कचा असेल. आणि अगदी सेम प्रकारे इथे सुद्धा 5 सब क्वेश्चन असतील जे 10 मार्क इच, यानुसार 50. सो हे 100 मार्क तुम्हाला कंपल्सरीली आहेत, ते लिहायचेच आहेत. मग राहिलेले उरलेले हे 3 क्वेश्चन आणि हे 3 क्वेश्चन यापैकी कोणतेही 6 क्वेश्चन मिळून तुम्हाला 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे हा सॉल्व्ह करा तुम्ही, हा सॉल्व्ह करा किंवा हा सॉल्व्ह करा. पण इथे अट एकच आहे, एकाच सेक्शन मधून तुम्ही 3 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही. प्रत्येक सेक्शन मधून ऍटलिस्ट 1 क्वेश्चन तरी पिक करावा लागतो. म्हणजे काय, इथून 2 घ्या, इथून 1 घ्या, किंवा इथून 2 घ्या, इथून 1 घ्या. पण 6 पैकी आपल्याला 3 क्वेश्चन सोडवावे लागतात. आणि ह्या प्रत्येक क्वेश्चन मध्ये 1 2 आणि 3 असे सब 3 क्वेश्चन असणार आहेत. ते म्हणजे पहिला क्वेश्चन 20 मार्क, दुसरा क्वेश्चन 15 मार्क आणि तिसरा क्वेश्चन 15 मार्क. सो असा प्रत्येक क्वेश्चन 50 मार्कचा असणार आहे. असे 3 क्वेश्चन 150 मार्क आणि ती कंपल्सरी 100, असा 250 मार्कचा तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 असणार आहे. सो 5 6 7 8 IGP वर असणार आहे. IGP समजलं. हे असणार आहे 1 2 3 4 हे क्वेश्चन जे असणार आहे ते म्हणजे तुमच्या पेपर 1 सेक्शन A मधील WPT पॉलिटिकल थिअरीज आणि IPT वरती असणार आहे. सिंपल. एवढं इथपर्यंत समजलं. आता आपल्याला काय करायचंय बघा. हे तर 2 क्वेश्चन सोडवायचे, पण आपल्याकडे जर आपण आधीच स्ट्रॅटेजी तयार करून गेलो की जे मोस्टली माझं मत आहे की माझं ओपिनियन आहे 80 ते 90% मुलं फॉलो करतात, विद्यार्थी फॉलो करतात UPSC मध्ये सुद्धा, ते म्हणजे यातले 2 क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करायचा. कारण का, हे क्वेश्चन करंट अफेअर बेस नाहीये, हे क्वेश्चन प्रिडिक्टेबल आहेत, हे क्वेश्चन थिअरीचे आहेत, हे थोडेसे स्टॅटिक क्वेश्चन आहे. हे याची तयारी आपण करून जाऊ शकतो. तुम्ही अंदाज बांधू शकता की कोणते क्वेश्चन येतील. इथे IGP मध्ये त्याचा अंदाज बांधणं खूप मुश्किल जाईल. कारण का, लेट्स से फॉर एक्झाम्पल याच वर्षीचा जर तुम्ही UPSCचा पेपर पाहिला तर कास्ट सेन्सस वरती क्वेश्चन्स आहेत. सो जे की रिसेंटली UCC वरती क्वेश्चन्स असतात. कॉन्स्टिट्यूशनचे एखादे नवीन राईट टू प्रायव्हसी सारखं आर्टिकल आलं, त्यानंतर IR कोहिलो सारखी केस आली, तर करंट अफेअर बेस जास्त असल्यामुळे फार एक्सटेन्सिव्ह प्रिपरेशन करावं लागतं. आणि डायव्हर्सिटी जास्त येते. टॉपिक्स खूप डायव्हर्सिफाय आहे. पॉलिटिकल पार्टीज आहे, एन्व्हायरमेंटल मुवमेंट पण आहेत, ठीक आहे, सिव्हिल राईट्स पॉलिटिकल मुवमेंट पण आहे, नेहरू इकॉनॉमिक्स, गांधी इकॉनॉमिक्स पण आहे, प्लॅनिंग कमिशन, लँड रिफॉर्म्स. सो इथं डायव्हर्सिफाय टॉपिक्स आहेत. बट प्रिपेअर नाही करायचं आहे असं नाही. तिथे पण 1 क्वेश्चन सोडवायचं आपल्याला, म्हणजे 3 क्वेश्चन सोडवायचे आहेत. बट इथे आपल्याला 6 क्वेश्चन आपण टार्गेट करायचे इथे. म्हणजेच काय, आपल्याला हा पार्ट जास्त तयार करायचा आहे. आणि अगदी तशाच प्रकारे पेपर 2चं आहे, पण पेपर 2चं मी तुम्हाला नंतर सांगेन. होप तुम्हाला आयडिया आली असेल. आता पुढे जाऊया सिलेबसकडे. हा तुमचा राज्यसेवेने ऑफिशियली दिलेला सिलेबस आहे. इथून पुढे कोणत्याही शब्दाला काय म्हणायचं मराठीत हा जर डाऊट निर्माण झाला तर हा सिलेबस वापरायचा. आता ह्या सिलेबस मधला जो पेपर 1A आहे, पेपर 1A तो हा पार्ट आहे. आता या पार्ट मधला पॉइंट नंबर 1 ते पॉइंट नंबर 8 हा कोणता पार्ट आहे, तर पॉलिटिकल थिअरीचा पार्ट आहे. लक्षात ठेवा, राजकीय सिद्धांत नावच आहे, राजकीय सिद्धांत. सिलेबस पॉइंट नंबर 8 पर्यंत. सिलेबस पॉइंट नंबर 9 आहे तो IPT आहे, इंडियन पॉलिटिकल थिंकर. आणि सिलेबस नंबर 10 जो आहे तो आहे WPT, वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मग आपल्याला ह्याच क्रमाने अभ्यास करायचा आहे का? बिलकुल नाही. जो कोणी तुम्हाला असं सांगत असेल या क्रमाने आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याला समजायचं याला PSIR येत नाही, बिलकुल येत नाही असं समजायचं. जर कोणी तुम्हाला इथपासून अशा पद्धतीने शिकवायला सुरुवात केलं फाउंडेशन कोर्सला, क्रॅश कोर्सची गोष्ट वेगळी असते, क्रॅश कोर्स रिव्हिजन असते. सो रिव्हिजन तुम्ही इथून सुरुवात करू शकता पॉईंट बाय पॉईंट, नो प्रॉब्लेम. बट
तुम्ही जर फाउंडेशन कोर्सला जर तुम्हाला कोणीतरी पहिला टॉपिक हा शिकवत असेल तर याचा अर्थ समजायचा त्याला त्यांना स्वतःलाच पॉलिटिकल सायन्स कळालेलं नाही. असं का म्हणतो हे प्रूव्ह करून देईल मी तुम्हाला. 1 मिनिट थांबा. आता पहा, लेट्स से हा पॉईंट नंबर 2 आहे. पॉईंट नंबर 2 काय आहे? राज्याचे सिद्धांत. मग राज्याचा सिद्धांत तुम्ही समोर घेऊन बसा, सिलेबस तुमच्या समोर ठेवा, ठीक आहे. नाही दिसलं इन केस तुम्हाला तर. सो राज्याचे सिद्धांत. आता राज्य सिद्धांत कोणते कोणते? उदारमतवादी, नव उदारमतवादी, मार्क्सवादी. फॉर एक्झाम्पल मार्क्सवादी राज्याचा सिद्धांत स्टडी करायचा आपल्याला, की मार्क्सवाद म्हणजे काय आणि मग त्यानुसार मार्क्सवादाच्या अंतर्गत राज्याची व्याख्या काय आहे किंवा राज्याचा सिद्धांत काय आहे. आता जर तुम्हाला मार्क्सवादी राज्याचा सिद्धांत माहिती पाहिजे तर त्यासाठी आधी काय माहिती पाहिजे? त्यासाठी आधी मार्क्सवाद म्हणजे काय ते माहिती पाहिजे. आता तो कुठे दिलेला आहे? तो दिलेला आहे राजकीय विचार प्रणालीमध्ये, म्हणजेच इथे दिलेला आहे. समजून घ्या, ठीक आहे. सो राजकीय विचार प्रणालीमध्ये दिलेला आहे मार्क्सवाद. म्हणजे तुम्हाला आधी हा पॉईंट स्टडी करावा लागेल, तेव्हा तर कुठे जाऊन हा पॉईंट स्टडी करता येईल. बट हा मार्क्सवाद स्टडी करण्यासाठी तुम्हाला अगोदर मार्क्स बद्दल माहिती पाहिजे. मार्क्स कुठे दिलेला आहे? पॉईंट नंबर 10 मध्ये दिलेला आहे इथे मार्क्स. सो पॉईंट नंबर 10 मधील मार्क्स स्टडी केल्याशिवाय पॉईंट नंबर तुम्हाला 8 मधील मार्क्सवाद स्टडी करता येणार नाही. त्याशिवाय तुम्हाला स्टेटची मार्क्सवादाची व्याख्या देता येणार नाही. तुम्हाला सांग सर मग हे तर सोपं आहे, समजा ठीक आहे मार्क्सवाद सोडून द्या, आणखीन पुढे काय? ठीक आहे दुसरं लावून पाहू आपण आणखीन. लेट्स से हक्क किंवा समानता किंवा न्याय, हे तीनही तत्व बघा. सो सिलेबस नंबर 3, 4, 5 बरोबर. आता न्यायाचा सिद्धांत दिलाय रॉल्सने. रॉल्सचा आपल्याला स्टडी करायचा आहे. रॉल्स हा कोण आहे? सोशल कॉन्ट्रॅक्ट ट्रॅडिशन, सामाजिक करार परंपरेचा तत्वज्ञ. म्हणजे तुम्हाला जर रॉल्स स्टडी करायचा असेल तर अगोदर सोशल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय हे स्टडी करणं गरजेचं आहे. रॉल्स कोण आहे? उदारमतवादी आहे. मग जर तुम्हाला ते समजायचं असेल रॉल्सचा न्यायाचा सिद्धांत, तर उदारमत काय हे सुद्धा माहिती असलं पाहिजे. ते पुन्हा कुठे दिलेलं आहे? पॉईंट नंबर 8 मध्ये उदारमतवाद दिलेले आहे. आणि सोशल कॉन्ट्रॅक्ट ट्रॅडिशन सुरुवात कुठून झाली? थोडीशी सुरुवात मॅकॅवली पासून झाली, पण टू बी प्रिसाइज फर्स्ट कोणी थिअरी दिली असेल तर ती थॉमस होब्सनी. सो तुम्हाला आधी होब्स स्टडी करायचा आहे. होब्स स्टडी केला तर तुम्हाला सोशल कॉन्ट्रॅक्ट काय कळेल, सामाजिक करार काय कळेल, तर पुढे जाऊन न्याय कळेल. सेम इक्वॅलिटी कोण बोलतं? समाजवाद. समाजवाद आधी स्टडी करावा लागेल. सेम हक्क बद्दल कोण बोलतात? ह्युमन राईट्स बद्दल. राईट्स आर दोज इसेन्शियल कंडिशन विदाउट विच नो वन कॅन टू बी सिक्स स्टॅट. बट लास्कीनी म्हटलेलं आहे हे स्टेटमेंट कशाच्या बेसिसवरती? नॅचरल राईट्स, नैसर्गिक हक्काच्या बेसिसवरती. नैसर्गिक हक्काचा सिद्धांत कोणी दिलाय? तर नैसर्गिक जॉन लॉक, फादर ऑफ नॅचरल राईट्स, फादर ऑफ लिबरलिझम, उदारमतवादाचे जनक, नैसर्गिक हक्काचे जनक. सो लॉक स्टडी करावं लागेल. मिनिंग हे जे सिलेबस आहे तो याच पद्धतीने तुम्हाला स्टडी करायचा नाहीये. मग लिहा, पॉईंट लिहून ठेवा. माझ्याकडे पुन्हा पुन्हा येऊन तुम्ही हे मला सजेस्ट करू नका की किंवा मला विचारू नका सर कशा पद्धतीने अभ्यास करायचा. मी आजचं लेक्चर पहा, तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. आणि स्टील काही डाऊट्स असतील तर आपल्या यूट्यूब कमेंटमध्ये कळवा. ते डाऊट्स मी तुम्हाला सॉल्व्ह करेन. आणि त्या डाऊट्सबद्दल जे आता मोठे असेल तिथे सॉल्व्ह होणार नसेल तर मी नेक्स्ट लेक्चरमध्ये लगेच पिक करेल तो आणि तुम्हाला सांगेल की ह्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला तो डाऊट सॉल्व्ह केलेला आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. सो लेट्स सी. सो आपल्याला सुरू करायचं आहे स्टडी करायला. इन शॉर्ट सिलेबस बाय सिलेबस स्टडी करायला. आता मग मला हे कसं कळणार की कोणता पॉईंट अगोदर स्टडी करायचा आहे, कोणता पॉईंट नंतर स्टडी करायचा आहे? तर सर्वात पहिले कोणता पॉईंट स्टडी करायचा असेल तुम्हाला तो नोट डाऊन करून ठेवायचा आहे. तर सिलेबसचा पॉईंट नंबर 10 इथून सुरुवात करायचा आहे. या सिलेबसच्या पॉईंट नंबर 10 मध्ये टोटल तुम्हाला 9 थिंकर्स आहेत. टोटल तुम्हाला 9 थिंकर्स आहेत, लक्षात ठेवा. सो याचे आपण ग्रुप करणार आहेत काही. ठीक आहे. सो पहिला ग्रुप आहे थिंकरचा, पहिल्या 2 थिंकरचा एक ग्रुप आहे, तो म्हणजे प्लॅटो आणि दुसरा म्हणजे सॉक्रेटिस. आता प्लॅटोला मराठीत प्लॅटोज म्हणतात, सॉक्रेटिसला सॉक्रेटिस म्हणतात. ठीक आहे. सो ते समजून घ्या. सो हा पहिला ग्रुप आहे. कारण का प्लॅटो आणि सॉक्रेटिस तर ऑलरेडी आहे, ॲरिस्टॉटल आहे आपल्याला सिलेबसला. आणि हा सॉक्रेटिस स्टडी करावा लागतो प्लॅटो स्टडी करण्यासाठी, बरोबर. सो हे 3 याचा सिलेबसमध्ये 2च दिलेले आहेत. पण प्लॅटोचा स्टडी करता येत नाही सॉक्रेटिस स्टडी केल्याशिवाय. बट हे 3 थिंकर पहिल्या स्लॉटमध्ये स्टडी करायचे आहेत. दुसऱ्या स्लॉटमध्ये मॅकियावेली, होब्स, जॉन लॉक अँड आणखीन एक इम्पॉर्टंट जे.एस. मिल. हे 4 थिंकर स्टडी करायचे सेकंड स्लॉटमध्ये. ठीक आहे. सिंपल.
थर्ड स्लॉट जो असेल त्या थर्ड स्लॉटमध्ये मार्क्स, ग्राम्सी आणि हन्ना अरेंट. ठीक आहे, हे 9 थिंकर झाले. सो अशा पद्धतीने 3 स्लॉटमध्ये याच क्रमाने स्टडी करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 याच क्रमाने स्टडी करायचा आहे. 9चे सिलेबसला, कारण का सॉक्रेटिस सिलेबसमध्ये दिलेलं नाही. सो ह्याच प्रिपरेशन ह्याच सिलेबसच्या पॉईंटने झालं पाहिजे. आता मी तुम्हाला एक हिडन ट्रूथ सांगतो. काय? टोटल सिलेबस तुमचा जर 100 दिवसाचा आहे असं मानलं तर तुम्ही कमीत कमी 40 दिवस या 9 जणांचाच अभ्यास केला पाहिजे. हे ट्रूथ आहे, लक्षात ठेवा. कमीत कमी 40 दिवस. आता बरेच जण सांगतात की नाही 1-2 क्वेश्चन येतात त्याच्यावरती. मी आत्ताच जस्ट सांगितलं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर मार्क्स चांगल्या पद्धतीने स्टडी केला तर ऑटोमॅटिक थोडंफार करावं लागेल एक्स्ट्रा. अदरवाईज मार्क्सवाद ही तुमची जी विचार प्रणाली आहे ती कंप्लीट होऊन जाते, ऑटोमॅटिक कंप्लीट होऊन जाते. बरोबर. सो मार्क्स त्याच्याबरोबर काय होऊन जातं कंप्लीट, जेव्हा मार्क्स स्टडी करता चांगला, मार्क्सची विचार प्रणाली झाली, त्यानंतर राज्याचा मार्क्सवादी सिद्धांत. सो राज्याचा जो मार्क्सवादी सिद्धांत आहे तो चांगल्या पद्धतीने तयार होऊन जातो. तिसरी गोष्ट, मार्क्सवादी सिद्धांतच नाही होत, फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये जी मार्क्सवादी टीका आहे ती देखील कंप्लीट होऊन जाते तुमची. म्हणजे तुम्ही न्यायाचा सिद्धांत दिला त्याला मार्क्सवादी टीका आहे, तुम्ही समानतेचा सिद्धांत दिला त्याला टीका आहे मार्क्सवादी, ती मार्क्सवादी टीका तयार होऊन जाते तुमची. ठीक आहे. त्याचबरोबर IR मध्ये सुद्धा तुम्हाला इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा मार्क्सवादी पर्स्पेक्टिव्ह आहे, लेनिनच्या पर्स्पेक्टिव्हने स्टडी करायचा आहे, मार्क्सवादी पर्स्पेक्टिव्ह आहे. सो समजून घ्या मला काय सांगायचं इन शॉर्ट. सो मार्क्सवादावरती आधारित, समाजवादावरती आधारित जे काय पैलू आहेत ते देखील पूर्ण कव्हर होऊन जातात, ते इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये होतात. इव्हन आपल्याला जे स्टडी करायचं आहे, लेट्स से बिपिन चंद्रा, इंडियन नॅशनल मुवमेंट, हिस्ट्री स्टडी करायची, मॉडर्न हिस्ट्री, कशामध्ये IGP मध्ये स्टडी करायची, त्यामध्ये देखील तुम्हाला दिसून येईल मार्क्सवादी पर्स्पेक्टिव्ह दिलेला आहे. मार्क्सिस्ट ट्रॅडिशन आपल्याला स्टडी करायची. म्हणजे पहा, एकदा मार्क्स चांगला केला का ह्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात. म्हणून ह्या पार्टला तुमचा सबस्टॅन्टिव्ह वेळ देण्यात आला पाहिजे. ठीक आहे. सो सिम्पल. सो सर्वप्रथम काय करायचं आपल्याला, हा 10 नंबरचा सिलेबसचा पॉईंट घ्यायचा. एकदा तो झाला की नंतरचा क्रम आहे तो म्हणजे 8 नंबर. नंतरचा सिलेबसचा पॉईंट आहे तो म्हणजे 8 नंबरचा पॉईंट. सो नंतर 10 नंतर घ्यायचा आहे तुम्हाला 8 नंबरचा पॉईंट घ्यायचा. तोपर्यंत कोणत्या GSला पण हात लावायचा नाही. हे फाउंडेशन पासून जे सुरुवातीपासून करतात प्रिपरेशन त्यांच्यापासून सांगतो मी. इव्हन रिव्हिजन करताना पण सुरुवात 10 नंबरच्याच पॉईंटनी करायची. सो सर्वात प्रथम 10 नंबरचा पॉईंट, देन 8 नंबरचा पॉईंट. मग याच्यामध्ये राजकीय विचार प्रणाली तुम्ही सर्व स्टडी करू शकता. यामध्ये एक जी राजकीय विचार प्रणाली गांधीवाद ती तुम्ही इथं तात्पुरती स्किप करू शकता. ज्यावेळेस तुम्ही इंडियन पॉलिटिकल थॉट IPT कराल त्यावेळेस मात्र गांधीवाद स्टडी करू शकता, ते एकत्र करू शकता. ठीक आहे. सो इथं लक्षात ठेवा 10 नंतर 8 झाल्यानंतर घ्यायचे तुम्हाला पॉईंट नंबर 2. मग यानंतर मात्र क्रमाने तुम्ही घ्यायचे पॉईंट नंबर 2 नंतर 3 4 5 6 7. हे मात्र मग क्रमाने घेऊ शकता. यातला क्रम बदलला तरी चालेल. लक्षात ठेवा, मी सजेस्ट करेल 8 नंतर तुम्ही 3 घ्या आणि मग 2 घ्या. कारण का रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस हा पॉईंट इतका महत्वाचा आहे की न्यायाचा सिद्धांत, रॉल्सच्या न्यायाचा सिद्धांत आणि त्याचे समूहलक्षी टीकाकार हे 2च पॉईंट आहे सिलेबसला. याच्यावरती कंपल्सरी एक क्वेश्चन असतो म्हणजे असतो, त्याच्याशिवाय ऑप्शनलचा पेपर डिझाईनच होऊ शकत नाही. असतो म्हणजे असतोच. आणि तो सिलेबसला फार आपल्याला अगदी संकुचित पद्धतीने दिलेला आहे. त्यांनी न्यायाच्या फार कल्पना दिलेल्या नाहीत, आपल्याला 2च कल्पना दिलेल्या आहेत. टू बी प्रिसाइज एकच कल्पना दिलेली, ती म्हणजे रॉल्सचा न्यायाचा सिद्धांत काय आहे आणि त्याचे समूहलक्षी कम्युनिटेरियन समूहलक्षी टीकाकार कोण आहेत एवढंच दिलेलं आहे. सो 2च पॉईंट स्टडी करायचे आणि एक क्वेश्चन हमखास घेऊन जायचा आहे. सो काय करायचंय 10 नंतर 8 नंतर 3 नंबरचा पॉईंट स्टडी करायचा आहे, देन 2 नंबरचा पॉईंट स्टडी करायचा आहे, देन 4 5 6 7 नंबरचा पॉईंट स्टडी करायचा आहे, त्यानंतर 1 नंबरचा पॉईंट स्टडी करायचा आहे आणि लास्टला सगळ्यात 9 नंबरचा पॉईंट स्टडी करायचा आहे. 9 नंबरचा सगळ्यात शेवट का ठेवायचा आहे, धर्मराष्ट्र, अर्थशास्त्र, बौद्ध परंपरा हे गोष्टी आपल्याला खूप फॅमिलियर आहेत. आपल्याला माहिती कौटिल्य कोण आहेत, आपल्याला माहिती बुद्धा कोण आहेत, आपल्याला माहिती भारतीय प्राचीन संस्कृती सभ्यता काय आहे, त्याची तत्व कोणती, मूल्य कोणती. सो थोडेफार फॅमिलियर आहे. आंबेडकरांबद्दल विचार असतील आपले, गांधी असतील, हां एम एन रॉय तुम्हाला फार माहीत नसतील आणि
श्री अरबिंद फार मोठ्या प्रमाणात माहीत नसतील, पण त्यांचा सिलेबसला पॉईंट पण फार नाही, एक एक दोन दोन टॉपिक्स आहेत. लेट्स से अरबिंदोंचं कल्चरल नॅशनलिझम, सांस्कृतिक राष्ट्रवाद, किंवा जे एम एन रॉय आहे त्यांचं रॅडिकल ह्युमॅनिझम पॉईंट आहे, राईट. रॅडिकल ह्युमॅन म्हणजे मूलगामी मानवतावाद. सो हे एक पॉईंट आहे, तेवढं जरी केलं तर मला माहिती नाही काय क्वेश्चन येऊ शकतात, तेवढे करून घ्यायचे. दॅट्स इट. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, हा 9 नंबरचा पॉईंटला एक क्वेश्चन येणार, त्याच्यावरती फार सिरियसली घेऊ नका, तो शेवटी केला तरी चालेल, हे बाकीचे प्रिपेअर करा. हा पॉईंट क्लिअर झाला. आता मग अशाच पद्धतीने सिलेबसचा पॉईंट नंबर हे झाल्यानंतर पेपर 1A झाल्यानंतर लगेच पेपर 1B ला हात लावायचा आहे का, नाही. मग आपल्याला जायचं आहे ते म्हणजे हा पेपर कंप्लीट झाल्यानंतर, हा पॉईंट कंप्लीट झाल्यानंतर ते जायचं आहे आपल्याला डायरेक्ट पेपर 2चा पहिला पॉईंट, पेपर 2. पेपर 1B कडे नंतर येणार आहोत आपण. पेपर 2चा पहिला पेपर. सो पेपर 2चा पहिला पार्ट, सेक्शन पहिला 2A, ज्याला आपण तुलनात्मक राजकीय विश्लेषण कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स म्हणतो आणि आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्स देखील म्हणतो. ठीक आहे. आता पहा, यामध्ये देखील सगळ्यात पहिला पॉईंट पहिल्यांदा स्टडी करायची गरज नाही, केलं तरी चालेल, इथे फारसं अवलंबत्व नाहीये, केलं तरी चालेल, हरकत नाहीये. बट मी सजेस्ट करेल सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला स्टडी करायचा आहे तो म्हणजे पॉईंट नंबर 5. सेम आहे, थेरी पार्ट नेहमी अगोदर आणि फार इंटरेस्टिंग आहे. आयआरचा पार्ट आहे ना, हा फार इंटरेस्टिंग आहे आणि आपण इथूनच सुरुवात करणार आहोत. कारण का बऱ्याच जणांनी काय केलेलं आहे, हे थोडेसे थिंकर्स वगैरे रीड केलेले आहे. सो भरपूर स्टुडंटचा फीडबॅक आला की सर क्रॅश कोर्सला आमचा आयआरचा पार्ट जो कमकुवत राहिलाय तिथून सुरुवात करा. सो आपण तिथून सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. सो आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासातील दृष्टिकोन, आदर्शवाद, वास्तववाद, मार्क्सवाद, मी सांगितलं मार्क्सवाद आला बघा. ठीक आहे. त्यानंतर कार्यात्मक आणि व्यवस्था सिद्धांत. सो कार्यात्मक म्हणजे काय, फंक्शनलिझम, आणि व्यवस्थात्मक म्हणजे काय, सिस्टीम थिअरी. सो हे 2 पॉईंट. ठीक आहे. सो हे एकदा 5 नंबरचा पॉईंट सिलेबसला स्टडी करून घ्यायचा आहे. 5 नंबरचा झाल्यानंतर तुम्ही 1 नंबरचा करू शकता, त्यानंतर 2 नंबरचा पॉईंट करू शकता. 3 नंबरचा पॉईंट लगेच करायचा नाही, कारण 3 नंबरचा पॉईंट हा पेपर 1शी ओव्हरलॅपिंग आहे. तुम्हाला दिसून येईल पार्टी सिस्टीम असेल, ठीक आहे, हे प्रेशर ग्रुप्स असतील, सोशल मुवमेंट्स असतील, ह्या पेपर 1B मध्ये सुद्धा देखील आहेत. सो IGP मध्ये देखील आहेत. सो हा पार्ट लगेच करायची गरज नाही, ज्यावेळेस आपण IGP करणार आहे त्यावेळेस तो करायचा. त्यानंतर डेफिनेटली ग्लोबलायझेशन देखील आपल्याला त्याच वेळेस करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट. सो हे 5 पॉईंट संपले. नंतर आहे आंतरराष्ट्रीय संबंधातील प्रमुख संकल्पना. आता जे UPSC करतात किंवा जे इंग्लिश मीडियममधून करतात त्यांना मी सजेस्ट करतो अँड्री हेवूडचं ग्लोबल पॉलिटिक्स पुस्तक आहे. इव्हन मराठी मीडियमला सुद्धा मी त्याचंच कंटेंट मराठीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्हाला घेऊन येणार आहे. वन ऑफ द बेस्ट बुक आहे इन IR, रिसेंट पब्लिश बुक आहे, 6000 समथिंग रुपीजचं बुक आहे ते. ठीक आहे. बट टेलिग्राम वगैरे अवेलेबल होईल. सो ते टॉपिक, मग त्या पुस्तकातून तुम्हाला ह्या संकल्पना स्टडी करायच्या आहेत. मग राष्ट्रीय हित म्हणजे काय, सुरक्षा म्हणजे काय, सत्ता, सत्तेचे संतुलन, प्ररोधन म्हणजे डिटरन्स, राष्ट्रातीत करते म्हणजे राष्ट्राइतर म्हणजे नॉन स्टेट ऍक्टर्स म्हणतो आपण, सामायिक सुरक्षा, कलेक्टिव्ह सिक्युरिटी असेल, जागतिक भांडवलशाही, अर्थशास्त्र, जागतिकीकरण. सो हे जे शेवटचे 3 पॉईंट आहेत ना, ह्या 4थ्या पॉईंटला थोडे मिक्स आहेत. ठीक आहे. बट हे स्टडी करायचं आहे, 6वा पॉईंट स्टडी करायचा आहे. त्यानंतर स्टडी करायचं आहे आपल्याला बदलती आंतरराष्ट्रीय राजकीय सुव्यवस्था किंवा व्यवस्था, चेंजिंग इंटरनॅशनल पॉलिटिकल ऑर्डर. आणि मग ह्या चेंजिंग इंटरनॅशनल पॉलिटिकल ऑर्डरमध्ये कशा प्रकारे अमेरिकेचा उदय झालाय, आता अमेरिकेचा फॉल होतोय, चायनाचा उदय झालाय, भारत महासत्ता होतोय का, या टाईपचे क्वेश्चन. आता याच्यावरती फिक्स्ड असं कंटेंट नाही, लक्षात ठेवा, फिक्स्ड कंटेंट. याच्यावरती तुम्हाला कंटिन्यू रिडिंग करत राहावं लागणार आहे आणि तेच तर माझं काम आहे, ते रिडिंग करणं तुम्हाला ते घेऊन येणं. ठीक आहे. रणनीती, स्ट्रॅटेजी काय, विचार प्रणालीची द्विध्रुवीयता म्हणजे आयडिओलॉजिकल बायपोलॅरिटी. बायपोलॅरिटी म्हणजे काय, द्विध्रुवता. कोणत्या 2 विचारधारा आहेत सगळ्यात प्रामुख्याने किंवा विचार प्रणाली आहेत, एक म्हणजे साम्यवाद आणि दुसरं म्हणजे उदारमतवाद. ठीक आहे. शस्त्रास्त्र स्पर्धा म्हणजे काय, आर्म्स रेस म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल लेट्स से चायनाने न्यूक्लिअर वेपन घेतलं तर इंडियाला थ्रेट निर्माण झाला, इंडियाने घेतलं तर पाकिस्तानला थ्रेट निर्माण झाला. सो पाकिस्तानने पण घेतलं. आता पाकिस्तानने घेतलं, सो इस्रायलला असं वाटलं की पाकिस्ताननी जर हे इराणकडे पास केले किंवा पाकिस्तानने जर हे अफगाणिस्तानमध्ये त्यावेळेस चांगले संबंध होते तालिबानसोबत, ठीक आहे, तालिबानला पास केले किंवा सौदी अरेबियाला दिले कारण आता त्यांच्याशी डिफेन्स पार्टनरशिप आहे, तर इस्रायलला असं वाटतं थ्रेट आहे. अफगाणिस्तान तालिबानकडे गेल्यावर US ला असं वाटतं थ्रेट आहे. सो ते सुद्धा डिक्लेअर ॲक्वायझेशन सुरू करतात किंवा त्या दृष्टिकोनातून पावले उचलायला सुरुवात होतात. अशा प्रकारे संपूर्ण जगामध्ये शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू होते. दॅट इज आर्म्स रेस. आणि याला खूप कारणं आहेत.
ती डिटेलमध्ये स्टडी करणार आहे आपण, राईट. आता फक्त लक्ष द्या इथे. सो शीतयुद्ध, यस. कोल्ड वॉर, कोल्ड वॉरवरती काय कारण आहे कोल्ड वॉरची, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. त्याचे परिणाम काय आहे, काय बदललं, आंतरराष्ट्रीय जागतिक व्यवस्था कशी बदलली, कोल्ड वॉर शीतयुद्ध 2.0 जे चालू आहे, दुसरं चालू आहे, त्याला ते कशा प्रकारे चालू आहे देखील क्वेश्चन येऊ शकतो. आता इथे जो एक पॉइंट आहे तो म्हणजे आण्विक धोका, न्यूक्लिअर थ्रेट. हा पॉइंट लगेच इथे स्टडी करायचा नाहीये. का सांगतो, कारण तुम्हाला हाच पॉइंट 2 ते 3 ठिकाणी आलेला दिसन, तो एकत्र स्टडी करायचा आहे. उदाहरणार्थ वुड थ्रेट तिथे एक हे एका ठिकाणी आहे. त्यानंतर तुम्हाला दिसून येईल पॉइंट नंबर 11 मध्ये आण्विक वृद्धी, न्यूक्लिअर प्रोलिफरेशन. सो ही एक जागतिक समस्या आहे. 11 पॉइंट काय, समकालीन जागतिक चिंता विषय किंवा समस्या, ठीक आहे, ग्लोबल कंटेम्पररी इश्यूज. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आण्विक स्टडी करायचं आहे. याच्यानंतर जो आपला इंडियन फॉरेन पॉलिसीचा पार्ट आहे म्हणजे बी पार्ट आहे, त्याच्यामध्ये देखील तुम्हाला स्टडी करायचं आहे. एक सेकंड ना, ओके, हां, येस, इथे पहा भारतीय परराष्ट्र धोरण आणि यातला जो भारत आणि आण्विक प्रश्न, पहा भारत आणि आण्विक प्रश्न, बदलते दृष्टिकोन व धोरण. सो इथे देखील तुम्हाला स्टडी करायचं आहे. सो आण्विक 3 ठिकाणी स्टडी करायचं. मग लेट्स से क्लब टुगेदर स्टडी 1 बाय 1 एकाच वेळेस स्टडी करायचा आहे. आता तो कधी करायचा आहे, ज्या वेळेस आपण सत्तेचे संतुलन, बॅलन्स ऑफ पॉवर पाहणार आहे, त्यानंतरच आण्विकचे 3ही पॉईंट आपण कव्हर करून घेणार आहोत. कारण का, ते त्याच्यावरती डिपेंड आहे, त्याच्यावरतीच प्रश्न आहे त्याचा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल प्रश्न काय आहे, सत्तेचे संतुलन म्हणजे काय, की आपण ज्याला म्हणतो की बॅलन्स ऑफ पॉवर इस्टॅब्लिश झालाय की नाही, की माझा आणि समोरचा जो माझा शत्रू राष्ट्र आहे यांच्यामध्ये बॅलन्स एक संतुलन आहे की नाही. मग जर मी न्यूक्लिअर वेपन अक्वायर केलं, सो बऱ्याचशा शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की न्यूक्लिअर वेपन अक्वायर केल्यामुळे, पर्टिक्युलरली जे रिअलिस्ट लोक आहे त्याच्यामुळे महायुद्ध झालं नाही, म्हणजे एक सत्ता संतुलन टिकून राहिले. सो सत्ता संतुलनामध्ये आण्विक वस्त्र, आण्विकता हे मोठा फॅक्टर आहे. तेच त्याच्या दुसऱ्या विरोधी आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आण्विकतेमुळे नाही टिकलेलं तर लोकांमध्ये अवेअरनेस झाला, लोक म्हणजे देशांमध्ये अवेअरनेस झालेला आहे म्हणून. सो दोन्ही विरोधाभास स्टडी करायचे. सो सत्ता संतुलन हे आण्विकवादाशी संबंधित आहे आणि आण्विकवादाचे सिलेबसमधले 3ही पॉईंट एकत्र करून स्टडी करायचे आहेत आपल्याला. सो सत्ता संतुलन, बॅलन्स ऑफ पॉवर, आर्म्स रेस, आण्विकवाद, आण्विक आणि भारत धोरण, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र स्टडी करायच्या आहेत. ही दिस इज द स्मार्ट स्ट्रॅटेजी, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. नुसते सिलेबस घेतलंय, लिहायला सुरुवात केली किंवा वाचायला, लिहित नाहीचे तुम्ही, सॉरी, वाचायला सुरुवात केली, कोणी काही कंटेंट दिले, काय दिले, वाचलं नाही, काय नाही, वाचायला सुरुवात केली तर त्यांनी होणार नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही स्ट्रॅटेजी, आणि हे तुम्हाला इनसाइट कुठून येणार आहे, जे प्रिपेअर करतात, ट्रूली जेन्युनली प्रिपेअर करतात ते समजू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट, सो आपण कुठे होतो, इथे होतो, राईट. सो हे 5-6 पॉईंट झाले होते आपले आणि त्यानंतर इथे स्टडी करायचं होतं. ठीक आहे. अलिप्तता चळवळ. आता पहा याच्यानंतर पॉईंट काय, अलिप्तता चळवळ, ज्याला आपण नॉन अलाइनमेंट मुवमेंट म्हणतो. ध्येय व प्राप्ती. आता हा जो ब पॉईंट आहे, हा पॉईंट कोणत्या सोबत स्टडी करायचा आपल्याला, हा पॉईंट स्टडी करायचा आपल्याला, तो म्हणजे सॉरी, येस. आता पहा इथे देखील तुम्हाला आण्विक अलिप्तता, असंलग्नता चळवळ, विविध टप्प्यावरील असंलग्नता चळवळीचे भारताचे योगदान आणि सध्याची भूमिका. सो हा सिलेबस नंबर 2 देखील त्या सिलेबसच्या पॉईंट सोबत स्टडी करायचा आहे. आणि अगदी तशा प्रकारे आता आहे तिथे सांगतो बघा, भारत आणि संयुक्त राष्ट्र प्रणाली, संयुक्त राष्ट्रांच्या शांतता प्रस्तावनेच्या प्रयत्नातील भारताची भूमिका, सुरक्षा परिषदेचे कायम जागेची भारताची मागणी, हा पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे. तो म्हणजे संयुक्त राष्ट्र, हा 9 नंबरच्या पॉईंट सोबत. अपेक्षित भूमिका, प्रत्यक्ष नोंद, विशेषीकृत संयुक्त राष्ट्र अभिकरणे, त्यांची ध्येय व कार्य, संयुक्त राष्ट्र सुधारणेची गरज, हे दोन्ही पॉईंट सिलेबसचे एकत्र करायचे. सो तुम्हाला जरी सिलेबस मोठा दिसत असला तरी लक्षात घ्या, सिलेबसचे बरेचसे पॉईंट असे आहेत जे ओव्हरलॅपिंग आहेत. ते ओव्हरलॅपिंग पॉईंट सिलेबसचे स्टडी करायचे आपल्याला. एकत्र एका ठिकाणी स्टडी केले तर तुम्हाला दोन्ही तयार होईल. आणि त्यानंतर पहा हा जो अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, सोव्हिएत युनियनचे कोसळणे, कोलॅप्स ऑफ USSR. एक ध्रुवीयता म्हणजे काय, अमेरिकन वर्चस्व यातून कसं निर्माण झालं. मग आता प्रश्न येईल, अमेरिकेचं वर्चस्व ढासळतंय का, हा प्रश्न येईल. चीन त्याच्या जागी घेतोय का, नाही. मग कन्क्लुजन काय, तर G2 रिसेंटली G2 परिषद कन्व्हे केली किंवा कन्व्हे करण्यात येईल असं सांगितलं. कोणी, ट्रम्प तात्यांनी काय सांगितलं की अमेरिका आणि चायना हे दोघं मिळून, जी म्हणजे ग्लोबल पॉवर्स, सुपर पॉवर्स, हे दोघं मिळून वर्ल्ड चालवणार आहेत.
सो महासत्याचं द्विध्रुवीकरण होणार आहे आता, राईट. सो अशा पद्धतीने समकालीन जगातील अलिप्ततेचे औचित्य. सो त्यावेळेस असलेल्या जगातील नॉन अलाइनमेंटची भूमिका पहा. नॉन अलाइनमेंट पण 3 ठिकाणी आलं, तिन्ही एकत्र ठिकाणी येऊन स्टडी करायचं, राईट. त्यानंतर आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रणाली मी सांगितलं, हा सिलेबसचा पॉईंट तुमचा बराचसा ओव्हरलॅपिंग आहे इकॉनॉमिक्स सोबत. ब्रिटन वूड ट्विन्स, WTO, मार्क्सिस्ट किंवा सोशलिस्ट कशी आहे. आता इथे जे परस्पर आर्थिक सहायता परिषद जे आहे, त्यानंतर नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची तिसऱ्या जगाची मागणी, जागतिकीकरण, जागतिक अर्थव्यवस्था, ग्लोबलायझेशन, हे पॉईंट तुम्हाला इकॉनॉमीजला हेल्प करणार आहेत. WTO ते मध्ये चाललेले रिफॉर्म्स, इंडियन इकॉनॉमी, ट्रेड अग्रीमेंट्स असतील दुसऱ्या देशांच्या सोबत, एटसेट्रा. ठीक आहे. मग सर्वात महत्त्वाचा पॉईंट राहतो ह्या पेपर 1A मधील, तो म्हणजे सिलेबसचा पॉईंट नंबर 10 आणि पॉईंट नंबर 11. ठीक आहे. पॉईंट नंबर 10 आणि पॉईंट नंबर 11. आता पहा, हा 10 आणि 11 थोडा वास्ट आहे, कसं समजून घ्या. पॉईंट नंबर 10 काय आहे, जागतिक राजकारणाचे प्रादेशिकीकरण, की जागतिक राजकारण कसं प्रकारे जगामध्ये प्रदेशामध्ये विभागलं गेलेलं आहे. सो सार्क हा एक प्रदेश असेल, त्यानंतर युरोपियन युनियन हा एक प्रदेश असेल, आसियान एक प्रदेश असेल. सो सिलेबसला काय काय, EU, युरोपियन युनियन, क्वेश्चन येणार म्हणजे येणार. यावेळेस मेन्स 2026ला राज्यसेवेला क्वेश्चन यायला अपेक्षित आहे युरोपियन युनियन किंवा सार्क तरी येणार. ह्या दोन्हीपैकी एक क्वेश्चन येणार. आसियान पण न्यूजमध्ये बट सेकंडरी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय बघा, AASE आसियान आहे, सॉरी ASE आसियान, APEC, त्यानंतर ARC सारखे. ठीक आहे. त्यानंतर NAFTA नाफ्ता, सो नॉर्थ अमेरिका. म्हणजे यांनी पहा इथं काय झालं ॲक्च्युली, हा जो सिलेबस तयार केला होता UPSCने त्यावेळेस नाफ्ता होता तिथं वर्किंगमध्ये. त्यानंतर आलेले USA मेक्सिको, USA कॅनडा मेक्सिको ॲग्रीमेंट, याच्या जागी नाफ्ताच्या जागी. पण यांनी अपडेट सुद्धा नाही केलं, एवढं दिमागवाले. ठीक आहे. बट क्वेश्चन आपल्याला त्याच्यावर येणार आहे, आपल्याला दोन्ही पण प्रिपेअर करायचे, लक्षात राहा. सो हे युरोपियन युनियन, सार्क वगैरे एटसेट्रा प्रिपेअर करायचे. आता पहा, हे जे आपल्याला सार्क प्रिपेअर करायचे ते इथं नाही प्रिपेअर करायचं, ते आपल्याला सार्क प्रिपेअर करायचे पेपर 2च्या सेकंड पार्टमध्ये, ह्याच पेपरच्या सेकंड पार्टमध्ये. ते कधी करायचे, कसं एकत्र करायचे सांगतो. त्याच्या पूर्वी आपण समकालीन जागतिक चिंता विषय, लोकशाही, डेमोक्रेसी बद्दल स्टडी करायचंय. बट डेमोक्रेसीचा पेपर 1A मध्येच बऱ्यापैकी स्टडी केलेला आहे आपण. यस, थिअरॉटिकल पर्स्पेक्टिव्हनी खूप सारा स्टडी केलेला आहे. लोकशाहीचे टप्पे, लोकशाहीची पहिली वेव म्हणजे पहिला प्रवाह, दुसरा प्रवाह, पहिला उलटा प्रवाह, दुसरा उलटा प्रवाह, या सगळ्या गोष्टी. मानवी हक्क, ह्युमन राईट्स, पेपर 1A मध्ये स्टडी केलेलं आहे ह्युमन राईट्स. पण आता समस्या काय बघता आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून ते समजून घ्यायचे. पण थिअरॉटिकल फाउंडेशन पेपर 1A मध्येच आहे. पर्यावरण, इथे तुम्हाला एन्व्हायरमेंट स्टडी करायचं. तुम्हाला दिसून येईल IGP मध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहाल, एकतर पेपर 1A मध्ये म्हणजे वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर, पॉलिटिकल थिअरीचा पार्ट आहे, तिथे तुम्हाला फेमिनिझम, स्त्रीवाद आहे. तिथे इको फेमिनिझम आहे, म्हणजे पर्यावरणवादी स्त्रीवाद. सो पर्यावरणीय स्त्रीवाद तिथे एक स्टडी करायचंय. IGP मध्ये स्टडी करायचंय की कशा प्रकारे पर्यावरणाच्या सामाजिक चळवळी आहेत. ठीक आहे. सो आणि इथे पण पर्यावरण कसं थ्रेट आहे स्टडी करायचं. सो एन्व्हायरमेंट बऱ्यापैकी तुमचं कव्हर होणार आहे, जे मेन्स पर्स्पेक्टिव्हने. ऑब्व्हियसली प्रिलियम पर्स्पेक्टिव्हने डिटेलमध्ये नाही कव्हर होणार UPSC साठी, बट मेन्स पर्स्पेक्टिव्हने पर्यावरण तयार होतं. लिंगभेद, जेंडर, यामध्ये एवढं कंटेंट मिळून जातं. किंवा तुमचं GSचं कंटेंट यूज करता येतं की तुम्हाला GSला ओव्हरलॅपिंग पार्ट या. टेररिझम, जस्टिस पण एक राहिलं मध्ये, न्याय. ठीक आहे. न्याय हा देखील प्रिन्सिपल राहिला. न्याय, त्यानंतर जस्टिस आणि नंतर दहशतवाद, आतंकवाद म्हणतो आपण त्याला. सो टेररिझम, सो तुम्हाला टेररिस्ट थ्रेट सिक्युरिटीमध्ये उपयोगी पडणार आहे. ॲट द सेम टाइम इंडिया पाकिस्तान रिलेशनमध्ये करणार आहे तुम्ही, न्यूक्लिअर रिलेशनमध्ये करणार आहे, इंडिया USA रिलेशनमध्ये करणार आहे. सो टेररिझम ओव्हरलॅपिंग आहे. आण्विक बाबत तो ऑलरेडी सांगितलं, येते लक्षात. सो हे सगळे आपल्याला ओव्हरलॅपिंग पॉईंट आहेत, ते सुद्धा प्रिपेअर करायचे आहेत. त्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचा आता राहिला म्हणजे पेपर 2चा लास्ट पार्ट, म्हणजे तो पार्ट म्हणजे पेपर 2चा B पार्ट. आता यातला आपल्याला माहिती आहे सगळ्यात पहिला पॉईंट आहे भारताचे परराष्ट्र धोरण, भारतीय परराष्ट्र धोरण. परराष्ट्र धोरणाचे निर्धारक कोणते कोणते, हे धोरण निश्चितीमध्ये कोणत्या कोणत्या संस्था काम करतात आणि सातत्य आणि बदल, हे 4च पॉईंट आहेत लक्षात ठेवा सिलेबसमध्ये. म्हणजे एक तर तुम्हाला भारतीय परराष्ट्र धोरण कोणत्या तत्वांवरती चालतं हा सिंपल क्वेश्चन येऊ शकतो. त्याचे तत्व लिहायचे, नॉन अलाइनमेंट तत्व असेल, स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी धोरणात्मक स्वायत्तता असेल, अलिप्ततावादी असेल किंवा असंलग्नवादता असेल, हे जे तत्व आहेत भारताचे, पंचशील प्रिन्सिपल असेल, नेबरहुड
फर्स्ट पॉलिसी असेल, शेजारी प्रथम धोरण असेल, ठीक आहे. सो हे जे तत्व आहे याच्यावरती आपलं परराष्ट्र धोरण आधारित आहे. ते दुसरं निर्धारक कोणते कोणते आहेत, जॉग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमी, हिस्ट्री, कल्चर, त्यानंतर पीपल टू पीपल टाईज, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड्स, आपले जे इंडियन ओशनच्या रिलेटेड आपली सामरिकता आहे ती देखील एक प्रकारे. सो टेक्नॉलॉजी, इकॉनॉमी, यूथ, डेमोग्राफिक डिव्हिडंड जो की इकॉनॉमीचा पार्ट आहे, हे सगळे निर्धारक आहेत. त्याचबरोबर कॉलोनियल लिगसी सुद्धा आहे, बट ते हिस्ट्रीमध्ये येईल. संस्था कोणत्या कोणत्या आहे, PMO, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल, परराष्ट्र मंत्रालय म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. त्यानंतर नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल असेल, हे संस्था. आणि सातत्य बदल, ह्याच्यावरती ह्यावर्षी UPSCच्या मेन्सला क्वेश्चन आला होता 2025ला. मला गॅरंटी आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना हा लिहिता आला नसेल, कारण हा थोडा जुना प्रश्न होता. हा प्रश्नाचं उत्तर डायरेक्टली मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर जयशंकर यांच्या स्पीचमध्ये उत्तर दिलेलं होतं आणि त्याच्यातलं त्याने विचारलं होतं कंटेंट काय. सो ते देखील तुमच्यासाठी इथं घेऊन येणार आहे मी, ठीक आहे. सो हा पॉईंट झाला. हा पॉईंट तो ऑलरेडी आपलं क्लब केलेला आहे. भारत आणि दक्षिण आशिया सेपरेट एक टॉपिक आहे. इथून तुमचा GS2चा IR पार्ट कव्हर होतो. IR2च्या पार्टचा एक सिलेबसचा जो पहिला पॉईंट आहे, भारत आणि त्याचे शेजारील राष्ट्र, हा पॉईंट इथून कव्हर होतो तुमचा. यात पण फार स्पेसिफिक टॉपिक्स आहे. यासाठी आपलं भारत आणि दक्षिण आशियावरती एक लेक्चर झालेलं आहे सेपरेट, ते तुम्ही जरूर पहा. इथे थोडक्यात सांगतो कारण टाईम अभावी, परंतु तिथे जाऊन ते लेक्चर डिटेलमध्ये स्टडी करा. इथे पहा, प्रादेशिक सहकार्य, सार्क संघटनेबद्दल डिटेल स्टडी करायचा आहे, जे की वरच्या पॉईंटची ओव्हरलॅप आहे. परत मुक्त व्यापार क्षेत्र, फ्री ट्रेड एरिया म्हणून दक्षिण आशिया, हे म्हणजेच काय, साफ्ता. हे ऑलरेडी परत वरती तुम्हाला दिसून येईल, ते ऑलरेडी कव्हर आहे. साफ्ता तिथं दिलं होतं मी, सार्कच्या तिथं युरोपियन युनियन, आसियान आणि तिथं पुढे साफ्ता होतं, ठीक आहे. सो ते साफ्ता आणि सार्क हे ते ऑलरेडी त्याच्यासोबत ओव्हरलॅपिंग आहे. तिसरा पॉईंट काय, भारताचे लुकीज धोरण, ज्याला आता नाव बदलून झाले ऍक्टिस नाव झालेले, बरोबर. सो कृती, पूर्वेकडील कृती, अशा पद्धतीने. त्यानंतर हे सगळे सहकार्य करण्यासाठी अडथळे काय आहेत, हा पॉईंट डिटेलमध्ये जाऊन तुम्ही त्या लेक्चरमध्ये पहा, ते तुम्हाला डिटेलमध्ये कळेल. त्यातून तुमचा GS2चा IR पण कव्हर होईल, शेजारील राष्ट्र, आणि ऍट द सेम टाइम इथे हा पॉईंट देखील कव्हर होईल. मग नदीच्या पाण्याचे विवाद असतील, याच्यामध्ये इंडस वॉटर ट्रीटी असेल, ब्रह्मपुत्र असेल. आता गंगा आणि तिस्त्याचा रिव्हरचा वॉटरचा डिस्प्यूट देखील सुरू होणार आहे. तिस्ता चालू आहे, गंगेचा पण सुरू होईल, कारण बांगलादेश आपल्या विरोधात काम करते. त्यानंतर अनधिकृत सीमा स्थलांतरे, जे आपण म्हणतो की दुसऱ्या देशातून आपल्या पोरस बॉर्डर्स असल्यामुळे, सच्छिद्र बॉर्डर्स, सीमारेषा असल्यामुळे आपल्याकडे इलिगल इमिग्रेशन होते मोठ्या प्रमाणात. त्यानंतर मानववंशीय संघर्ष असतील, ठीक आहे. इथनिसिटी, नॉर्थ ईस्टमध्ये जे चालू आहे इथनिक क्रायसिस, प्रत्येक देशाशी आपली इथनिक वंशीय काहीतरी संबंध आहे. जसं की तुम्ही पाहायला गेलं तर नेपाळबाबत मधेसी संबंध आहेत, तामिळ संबंध आहे श्रीलंकेबाबत, बांगलादेशी संबंध आहे, मुसलमान्स असतील किंवा मुस्लिम्स असतील हे बांगलादेश सोबत संबंध आहे, पंजाबी असतील तर पाकिस्तान सोबत संबंध आहेत, अफगाणिस्तानी सोबत आपले जुने संबंध आहे, हिस्टॉरिकल टाईज आहेत, लाईक देवबंदी स्कूल असेल. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय की आपले हे सगळे वंशवादी संबंध कसे येतात ते आपल्या शेजारील राष्ट्रांसोबत. आणि त्याचबरोबर सीमावाद चायनासोबत झाला तो, सो त्याबद्दल आपल्याला डिटेल इश्यू करायचे. बॉर्डर टेन्शन, आता सरक्रिक बद्दल पाकिस्तानबद्दल इश्यू चालू आहे, सरक्रिकचा, जम्मू काश्मीरचा मुद्दा असेल, बरोबर. सो हे मुद्दे येणार आहेत त्याच्यामध्ये, अशा प्रकारे. त्यानंतर अत्यंत महत्वाचा पॉईंट येतो म्हणजे भारत आणि दक्षिण विश्व, ज्याला ग्लोबल साऊथ असं म्हटलं जातं. याच्यामध्ये दोन कंपोनंट येतात. एक म्हणजे साऊथ साऊथ कोऑपरेशन, म्हणजे ज्या सगळ्या साऊथ कंट्रीज आहेत, ग्लोबल साऊथ दक्षिण विश्वाच्या कंट्रीज आहेत, देश आहेत, ते सगळे आपापसामध्ये कसं सहकार्य करतात हा एक पॉईंट येतो. आणि दुसरा पॉईंट येतो भारताचा या देशांशी कसा संबंध आहे, ठीक आहे. म्हणजे भारत आफ्रिका संबंध येतात, भारत लॅटिन अमेरिका. आता भारत आणि साऊथ आफ्रिका किंवा भारत आणि आफ्रिकेतील एखादी पर्टिक्युलर कंट्री असा क्वेश्चन येणार नाही. त्यामुळे आफ्रिकेतल्या सगळ्या कंट्रीजसोबत तुम्हाला डिटेल स्टडी करायचा नाही, फक्त भारत आणि आफ्रिका या कंट्रीज बाबत डिस्कशन करायचं आहे, ठीक आहे. सो आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका, हे दोन खंडांसोबत भारताचं कसं, आता लॅटिन अमेरिका सोबत थोडं ग्रोथ होऊ राहिली, संबंध चांगले वाढू राहिलेत, पण मला असं वाटतं MPSCला पहिल्या वर्षी क्वेश्चन असणारे आफ्रिकेवरती लिहून ठेवू शकता, डेफिनेटली क्वेश्चन येणार. मग इथे एक नवीन पॉईंट येतो तो म्हणजे NIEO, नॅशनल न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर, म्हणजे काय, नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था. हा पॉईंट तुमच्या वरती जी आर्थिक व्यवस्था आहे त्याच्यासोबत देखील तुम्ही स्टडी करू शकता. तुम्ही अलिप्ततावादी चळवळ जी आहे त्याच्या देखत सोबत स्टडी करू शकता. त्याचबरोबर जागतिक व्यापार संघटना ऑलरेडी बघितलंय, WTO आपण. त्यानंतर पाचवा पॉईंट येतो म्हणजे भारत आणि सत्तेची महाकेंद्र किंवा जागतिक सत्तेचे केंद्र, ज्याला महासत्ता म्हणतो. इथे तुम्हाला 1 to 1 स्टडी करायचा आहे. आता ह्या 1 to 1 स्टडीमध्ये म्हणजे एक कंट्री आणि दुसरी कंट्री सोबत त्याच्यात काय काय दिलेलं आहे फार स्पेसिफिक आहे. USA, EU तो ऑलरेडी वरती करतोय आपण, सो युरोपियन युनियन पण रिपीट झालं पहा, जपान, चीन आणि रशिया. फार स्पेसिफिक आहे. इथं कुठे ब्रिटन नाहीये, इथे कुठे फ्रान्स नाहीये, इथे कुठे जर्मनी पण नाहीये.
इथे ऑस्ट्रेलिया पण नाहीये, लक्षात घ्या. UAE नाहीये, सौदी अरेबिया पण नाहीये. सो तुम्हाला करावं लागणार आहे प्रिपेअर्ड. बॅकग्राऊंड माहिती असलं पाहिजे, कारण कुठे ना कुठे कंटेक्स्ट येईल. पण प्रिपरेशन फार थरोली टू द पॉईंट करायचं असेल तर एवढंच करायची गरज आहे. रशियावरती, चीनवरती, जपानवरती, USA वरती, युरोपियन युनियनवरती क्वेश्चन आहे. आपल्याला त्यातली जात माहिती आहे की USA हा नेहमी न्यूजमध्ये असतो. इंडिया US आणि इंडिया चीनचे संबंध नेहमी न्यूजमध्ये असतात. रशिया सर्वात जवळचा मित्र आहे. सो डेव्हलपमेंट त्यावेळेस झाली मेन्सच्या पिरियडमध्ये तर न्यूजला येते. आणि जपान हा UPSCचा फेवरेट आहे. आपले मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स यांची सासरवाडी आहे. सो ठीक आहे, सो ते त्यांचं फेवरेट आहे. बट क्वेश्चन येत राहतात त्याच्यावरती. आणि या वर्षी पण मीटिंग झाली मोठ्या प्रमाणात जपानमध्ये. जपानचे पहिले पंतप्रधान महिला देखील अपॉइंट झालेले आहे. सो त्याच्यामुळं डेफिनेटली क्वेश्चन येऊ शकतो. बट कोणतेही आपल्याला हे 5ही प्रिपेअर करायचे आहेत. ठीक आहे, कारण त्यांचा नाही आला प्रश्न तरी त्याच्याबद्दलचं रिलेशन, त्याच्याबद्दलचं अनालिसिस कुठे ना कुठे दुसरीकडे वापरता येतं. 6वा पॉईंट आपण ऑलरेडी बघितलाय, 7वा पॉईंट बघितलाय, 8वा पॉईंट. 8व्या पॉईंट मध्ये काय दिले बघा, अलीकडील काही घटना, डेव्हलपमेंट्स, रिसेंट डेव्हलपमेंट्स, अलीकडील काही घटना. मग याच्यामध्ये काही पण येणार आहे, करंट अफेअर येणार, डायरेक्ट ओपन एंडेड क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, मग अफगाणिस्तान असेल, इराक असेल, जे की इराकवरती आता क्वेश्चन नाही येणार, बट इथे इराण समजून चला. ठीक आहे, पश्चिम आशिया असेल, वेस्ट एशिया, वॉर चालू आहे, पीस प्लॅन चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे पश्चिम आशियामध्ये. सो पश्चिम आशियावरती क्वेश्चन येऊ शकतो. US आणि इस्रायल सोबतचं वाढते संबंध, सो इस्रायलवरती क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, आणि नवीन जागतिक व्यवस्थेची दृष्टी, ज्याला म्हटलेले न्यू वर्ल्ड ऑर्डर. ही जागतिक व्यवस्था ही जी संकल्पना आहे ना, आपल्या सिलेबसचा पहिलाच टॉपिक क्रॅश कोर्सचा तिथून सुरुवात असणार आहे. न्यू वर्ल्ड ऑर्डर चालू आहे, तर ते काय चालू आहे. ठीक आहे, सो ते वर्ल्ड ऑर्डर हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच्या कंटेक्स्टमध्ये तुम्हाला ही सगळी उत्तरे लिहायची असतात. सो अशा प्रकारे हा सिलेबस डिकोड करायचा असतो, या एवढ्या डिटेल लेवलला स्टडी करायचा असतो. अशाच प्रकारे मी प्रत्येक पेपरचं सेपरेट सिलेबसचे असे व्हिडिओज टाकत राहणार आहे. सो तुम्ही नक्की आता हे सगळं प्रिपेअर करून घेणार आहे मी 2 प्रकारे. एक असतो तो म्हणजे फाउंडेशन कोर्स. एक आहे तो म्हणजे फाउंडेशन कोर्स. आणि दुसरा असतो तो म्हणजे क्रॅश कोर्स. सो फरक काय समजून घ्या. फाउंडेशन कोर्स म्हणजे फार बेसिक पासून, A फॉर ॲपल पासून सुरुवात करणं. हा कोर्स कमीत कमी 6 मंथ चालायला पाहिजे डेली. जर कोणी आठवड्यातून 3 दिवस घेत असेल तर त्याला 12 वर्ष लागली पाहिजे, सॉरी 12 महिने लागले पाहिजे. 12 वर्ष पण लागतात तरी होत नाही, तुम्हाला उदाहरणं माहिती आहे सर्व. ठीक आहे, असो. बट 6 मंथ जर तुम्हाला आठवड्यातून 6 लेक्चर झाले तर कुठेतरी तो 6 महिन्यात कव्हर होऊ शकतो. कारण का मी सांगितलं 2 महिने, ॲटलिस्ट 1 महिना वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरच चालतात आणि नंतर 1 महिना पॉलिटिकल थिअरी चालते. हे 2 महिने हेच चालतं. इंडियन पॉलिटिकल थिंकर नंतर, IGP नंतर, सगळ्या गोष्टी नंतर हेच 2 महिने चालतं. सो इट्स क्वाईट एक्सटेन्सिव्ह. बट क्रॅश कोर्स काय, हा 2 महिन्यामध्ये प्लॅन केलेला आहे. हे कोणासाठी आहे मी सांगितलं, ज्यांनी 1 रिव्हिजन केलेले आहे किंवा एकदा वाचलंय, त्यांना आयडिया आहे काय आहे, त्यांच्यासाठी हा रिव्हिजन प्रोग्राम आहे. क्रॅश कोर्स कम रिव्हिजन. मग याच्यामध्ये काय असणार आहे, तुम्हाला सगळं टॉपिक्स जे इम्पॉर्टंट आहे सिलेबसमधील ते रिवाइज केले जातील. पहिली गोष्ट, सो रिव्हिजन होईल. दुसरं, याच्या मी शॉर्ट नोट्स तुम्हाला देणार आहे त्या. सो तुमचं मेन्सचं काम होऊन जाईल. तुमचं नोट्स काढलेले नाहीत ना तुम्ही, हा जो फॅक्टर आहे त्याचं काम होऊन जाईल सगळ्यात महत्त्वाचं. ठीक आहे, सो शॉर्ट नोट्स आहे त्याचं काम होऊन जाईल. तिसरी गोष्ट काय होणार इथं की तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे, ज्या गोष्टी त्याच्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. आणि चौथी गोष्ट काय असेल तर जे रिसेंट झालेल्या गोष्टी, करंट अफेअर आहे, ज्याचा तुमचा कधी आत्तापर्यंत संबंध आलेला नाही फारसा, ते देखील मी अटॅच करून तुम्हाला कव्हर करून घेणार आहे. सो समजून घ्या. सो हे क्रॅश कोर्सचं स्वरूप आहे. याच्यामध्ये काय डिटेल्ड आहे, याच्यामध्ये करंट अफेअर फार गोष्टी नाही, याच्यामध्ये स्टॅटिक कन्सेप्च्युअल गोष्टी आहे. याचा अर्थ असा नाही मी इथं कन्सेप्ट क्लिअर करणार नाही, याचा अर्थ असा आहे की इथं रिव्हिजनरी प्रोग्राम आहे. सो कन्सेप्टसाठी फार थोडा वेळ मिळेल, किंवा ज्या गोष्टी कन्सेप्टसाठी आहे तेव्हा मी सांगेल तुम्हाला की ही गोष्ट फार कन्सेप्च्युअल आहे, या पद्धतीने आहे, आपल्याला स्पीडअपमध्ये घ्यायची आहे. बट तुम्हाला जी डिटेलमध्ये पाहिजे असेल तर अशा पद्धतीने घरी जाऊन स्टडी करा. नाहीतर मी एखाद्या दिवशी संडेला एक्स्ट्रा लेक्चर घेईन, त्याच्यामध्ये तुमच्या आठवड्याभरावर ज्या ज्या कन्सेप्ट वरती तुम्हाला डाऊट जर निर्माण झाले ते कव्हर करेल ॲज अ एक्स्ट्रा पार्ट. बट ती फिलॉसॉफिकली फंडामेंटली क्रॅश कोर्समध्ये येत नाही. क्रॅश कोर्समध्ये अझम्पशन आहे की तुमचं एकदा रीड करून झालेलं आहे, त्यानंतर मी या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. येते लक्षात. सो हे क्रॅश कोर्स आणि याच्यामधला डिफरन्स आहे. सो नक्की जॉईन करा. आणि
मला असं वाटतं तुम्हाला ज्या काही अडचणी, जे काही तुमचे प्रश्न आहेत, या ठिकाणी आपला ऑफिस ॲड्रेस आहे, हा माझा कॉन्टॅक्ट ॲड्रेस आहे. यावेळेस ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात होणार आहे. ऑफलाईन सीट्स लिमिटेड आहे कारण क्लासरूम छोटा आहे आपला, सो त्या अनुषंगाने ठेवलेले आणि सुरुवात तिथूनच आहे आपली. ठीक आहे. सो कृषी प्रबोधिनी सर आपले विशाल सर आहेत, त्यांचे कृषी प्रबोधिनी सर आहे, माझे चांगले मित्र आहेत आणि आमचे सर्व कलिग. ठीक आहे. सो आम्ही सोबत प्रिपेअर करत होतो. सो त्यांच्यासोबत आपण सुरू केलेलं आहे. त्यांचं क्लासरूम, त्यांच्या ऑफिसचा आपल्यासाठी आपण यूज करणार आहोत. ठीक आहे. सो त्यांच्यासोबत पार्टनरशिप करून आपण चालू केलं. हा माझा कॉन्टॅक्ट आहे. भेटा, डिस्कस करा, आपण प्लॅन करूया. ठीक आहे. मला माहिती आहे तुम्ही म्हणत असाल माझा IGPचा पॉईंट विसरलाय का? नाही, मी IGPचा पॉईंट शिकवणार आहे आणि ॲट द सेम टाइम त्याच वेळेस तुम्हाला ते GS2ला कसं ओव्हरलॅप करता येईल हे देखील शिकवणार आहे, बट ते नेक्स्ट सेशनमध्ये शिकवणार आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट पार्टमध्ये आपण ते डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट इट. आणि मला असं वाटतं क्रॅश कोर्स नक्की तुम्ही जॉईन करावा. तुम्हाला नक्कीच हेल्प होईल. टेस्ट सिरीजमधून हेल्प होईल. आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस होईल चांगल्या प्रकारे. ॲट द सेम टाईम इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही जॉईन करा अगर नका करू, तुमची चॉईस आहे. प्रिलियम नंतर मला 1 टाईम ॲटलिस्ट अवश्य भेट द्या. मी याला स्टेक टॉक टाईम म्हणतो. स्टेक टॉक म्हणजे काय? तुम्ही आतापर्यंत, आता तुम्ही किती पाण्यात आहे मराठी सांगायचं तर, किती तुमची तयारी आहे, किती पाण्यात आहे हे तुम्ही तपासून घ्या माझ्याकडून येऊन. पाहून समोर बसून मला सांगा तुम्ही एवढं झालंय, हे सर अशा पद्धतीने झाले. मी तुम्हाला काही काउंटर क्वेश्चन्स विचारेन, त्याच्या बेसिसवरती मी अनालाइज करून सांगेल की तू इथपर्यंत आहे, तुला एवढं पूल करायची गरज आहे की किंवा तुझं चांगल्या पद्धतीने झाल्या कन्सेप्ट क्लिअर, तू रिवाइज कर, तू प्रॅक्टिस कर, तुझी प्रॅक्टिस कमी, वॉट एव्हर जे काय अनालिसिस असेल ते 1. आणि आपल्या ते मेंटरशिप प्रोग्रामचा पार्ट आहे, पण एक सेशन फ्री आहे मेंटरशिपचं. पहिलं सेशन, फर्स्ट सेशन सर्वांसाठी फ्री आहे. सो नक्कीच बुक करू शकता तुम्ही येऊन इथे आपल्यासोबत, आपल्या कॉन्टॅक्ट करून मला टाईम स्लॉट दिला जाईल. त्याच्यामध्ये या, तुम्ही डिस्कस करा, आपण सगळे प्रश्न सॉल्व्ह करू तुमचे. त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की हेल्प पाहिजे अजून जास्त, तर मग मेंटरशिप जॉईन करा. येते लक्षात. आणि ऑब्व्हियसली जे क्रॅश कोर्सला वगैरे त्यांच्यासाठी हा मेंटरशिपचा प्रोग्राम फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. सो ठीक आहे, दॅट्स ऑल अबाउट इट टुडेज. आणि अशाच पद्धतीने आपण GS2 साठी देखील कोर्सेस घेऊन आलेलो आहोत. सो आपला फोर्ट्रे आहे तो GS2 आणि PSR चांगल्या पद्धतीने करायचं आहे. याची तुम्हाला हेल्प कशी होईल GS4 आणि SA मध्ये ते देखील मी सांगणार आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी तेच थांबूया, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू सो मच.